तर फेक नॅरेटिव्ह वारंवार चालत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। विरोधकांना सांगतो वी विल बाउन्स बॅक असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर आम्ही फक्त फडणवीस आणि मोदींचा खोटारडेपणा लोकांच्या समोर आणला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। फडणवीस राज्यातल्या राजकारणामध्ये विलन आहेत असं राऊतांनी म्हटलंय। काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवतायत, काही लोक छात्या बडवतायत आनंदाने। त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो काही वारंवार चालत नाही। वी विल बाउन्स बॅक। इन महाराष्ट्रामध्ये यस वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट। आम्ही कोणताही नेरेटिव्ह सेट केला नाही। नरेंद्र मोदींचा आणि फडणवीसांचा खोटारडेपणा आम्ही लोकांसमोर आणला आणि लोकांनी तो मान्य केला। 400 पार केल्यावर, जागा जिंकल्यावर आम्ही संविधान बदलू हे आम्ही म्हणालो नाही, हे तुमचेच भाजपचे लोक म्हणत होते आणि त्या सगळ्यांचा पराभव झाला आहे। देशभरातले सगळे भ्रष्टाचारी आपण आपल्या तंबूत घेतलेले आहेत, महाराष्ट्रात घेतलेले आहेत। अजित पवार भ्रष्ट आहेत की नाही? एकनाथ शिंदे बरोबरचे 40 लोक भ्रष्ट आहेत की नाही? फडणवीस हे या राज्यातल्या राजकारणातले खलनायक आहेत, विलन आहेत। मी वारंवार सांगतो, या राज्याच्या संस्कृतीची वाट, सभ्यतेची वाट ही देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं त्यांच्याविषयीचं जे भांडण आहे ते कायम राहील। महाराष्ट्राच्या जनतेने सकाळचा